तर गोठ्यावर रोग येऊच नये, गायी आजारी पडूच नये, यासाठी आपण उपाययोजना राबवल्या पाहिजे. परंतु त्यावर सर्वस्वी दुर्लक्ष होतं. त्या गोष्टींकडे कामगार वर्ग किंवा स्वतः मालक एकतर लक्ष देत नाही किंवा त्यांना त्या गोष्टी माहीतच नसतात. यामध्ये खूप साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, गायी असू, वासरे असू, आपल्या जनावरांना वेळोवेळी जंताचं औषध देणं गरजेचं आहे. त्यानंतर वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, दुभत्या जनावरांना मास्टायटिस होऊ नये म्हणून दूध काढून झाल्यानंतर टीथ डिपिंग करणे, जनावरांची सडं अँटीसेप्टिक लोशन मध्ये बुडवणे हे खूप गरजेचं आहे. यामुळे मित्रांनो गोठ्यावर मास्टायटिसचं प्रमाण 50% वरून आपण म्हणजे कमी करू शकतो. खूप आपल्या गायींना मास्टायटिस होण्यापासून वाचवू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या जनावरांना वेळोवेळी गुचिड होणार नाही, त्यांच्या अंगावर परबजीवी होणार नाही, यासाठी सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण जर बघितलं क्रॉसब्रीड जनावरांमध्ये मास्टायटिस आणि गोचिड ताप किंवा थैलेरिओसिस या आजारांमुळे खूप मोठं नुकसान होतं. नवीन गोठ्यांवर अशा आजारांकडे दुर्लक्ष होतं. जर मास्टायटिस झाला, एक सड गेलं, तर गायीचं 25% दूध उत्पादन तिथेच घटतं आणि मग आपला गोठा तोट्यात जायला सुरुवात होते.